किती लोक आशीर्वादित झालेत वर्शिपद्वारे. हालेलुया. बोलो येशू प्रभू की, बोलो येशू मसीह की. हालेलुया. आपल्यामध्ये पास्टर रिचर्ड जॉन आहेत आणि पास्टर एक 10 मिनिटं त्यांना वेळ लागतोय, तोपर्यंत ते आपल्याला वचनातून चालवणार आहेत. तर प्लीज पास्टर रिचर्ड जॉनला मी पुढे बोलवण. ते दौंडवरून आपल्यासाठी आलेत आणि आग्रहाचं आमंत्रण आम्ही त्यांना दिलं होतं. हालेलुया. तर का नाही पास्टर पुढे येतील, एक जोरात टाळी वाजवून देवाला गौरव देऊया. जोरात 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 देवाचं गौरव करूया. हालेलुया. देव त्यांचा येत्या दिवसात फार महान रीतीने उपयोग करत आहे आणि देव त्यांना महान रीतीने उपयोगात आणत आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. का नाही इथून पुढे थोड्या वेळ ते तुम्हाला चालवतील. पास्टर 10 मिनिटात आपल्यामध्ये येत आहेत, तर प्लीज कृपा करून सगळ्यांनी देवाचं वचन ऐका. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. चला सगळेजण थंडीमध्ये हात वर करू. हालेलुया. किती लोक येशूवर प्रेम करणारे आहेत. वाव. हालेलुया. कम ऑन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके. आज नियोजित वक्ता मी नाहीये, परंतु आपले मुख्य वक्ते येत असताना त्याच्या अगोदर देवाच्या वचनातून आपल्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी एक थॉट शेअर करत आहे. आणि माझा विश्वास आहे की देवाचं वचन याच्या प्रवेशानं प्रकाश मिळतो. द एंटरन्स ऑफ द वर्ड गिव्हथ लाईट. परमेश्वराचं वचन हे येण्यानं प्रकाश मिळतो. हालेलुया. म्हणा, देवाच्या वचनाच्या येण्यानं प्रकाश मिळतो. थोडा हसून बोला, असं लिंबू पिळल्यासारखं तोंड करू नका. हा हसून मला, देवाच्या वचनाच्या प्रकाशानं आपला येण्यानं प्रकाश मिळतो. शेजाऱ्याला म्हणा, व्यवस्थित ऐक. ऐकायचं म्हणून ऐकू नको. हालेलुया. हालेलुया. ओके. थोडा वेळ देवाचं, जसं आपण डबल टिबल गाणे गातो ना, किती गाणे गायले तुम्ही, उड्या मारून मारून, नाचून नाचून, आणि फार आनंद झाला मला की तुम्हाला या देवाची स्तुती करण्याची अनेक सिंगर्सने, अनेक वर्शिप लीडरने तुम्हाला चालवलं. त्याबद्दल खरंच आम्ही देवाचे आभार मानतो. तसंच थोडा वेळ देवाचं वचन ऐकूया. आणि आज थोडा वेळ देवाच्या वचनातून स्तोत्र संहिता याचा 4था अध्याय आणि 7वं वचन, या वचनाच्या द्वारे एक छोटासा थॉट तुमच्या समोर, एक विचार तुमच्या समोर मांडत आहे. आपले मुख्य वक्ते येत आहेत आणि ते येण्याच्या अगोदर थोडा वेळ देवाच्या वचनातून ऐकूया. किती लोक ऐकायला तयार आहेत? हात वर कर. प्रभू म्हणतो ज्याला कान आहे तो. हा, किती लोक ऐकणार आहेत? हात वर करा. हालेलुया. ओके ओके. किती लोक देवाच्या वचनाचा आदर करणारे आहेत? वाव. जोरदार टाळ्या प्रभू येशू ख्रिस्ताला. स्तोत्र संहिता याचा 4था अध्याय आणि 7वं वचन. धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली, म्हणजे लोका जो आनंद होतो त्याच्याही पेक्षा तू माझ्या अंतःकरणामध्ये मोठा आनंद दिलेला आहे. सर्वजण माझ्या मागे म्हणा. देवाचं वचन असं म्हणत आहे की धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना खूप आनंद होतो, पण त्याच्याही पेक्षा असं करा, मोठा आनंद. जोराने दोन्ही हाताने मोठा आनंद देवा तू माझ्या अंतःकरणामध्ये दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी दावीद म्हणत आहे, द्राक्षरसाची किंवा आमच्याकडे रेलचेल ज्यावेळेस असते त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आनंद असतो.
बऱ्याच लोकांच्या आनंद जो आहे तो आपल्या घरामध्ये राशन पाणी भरपूर भरलेलं असलं की आनंद होतो. पाहुणे लोकांना पण आनंद होतो की चला बाबा यांच्या घरामध्ये पोत्याने राशन पाणी आहे. आणि मग पाहुणे 2 दिवस थांबायचे तर 8 दिवस थांबतात आणि मग चांगलं त्यांना आपण सुंदर रीतीने त्यांची तयारी करत आहोत. खिशामध्ये पैसे असले की माणसाला आनंद होतो. खिशामध्ये पैसा नसला की दुःखी मन होतं. आणि आज या जगामध्ये आमचा आनंद जो आहे हा आनंद आमच्याकडे काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तरुणांच्या जीवनामध्ये पण तसंच आहे. माझ्याकडे गाडी आहे तर आनंद आहे, माझ्याकडे मोटरसायकल आहे तर आनंद आहे. परंतु बायबल आम्हाला सांगतं तू माझ्या अंतःकरणामध्ये, दावीद म्हणतो, एक मोठा आनंद दिलेला आहे. कसा आनंद दिलेला आहे? हा, जोराने हात करा. कसा आनंद दिलेला आहे? हा, सर्वांनी करा. पाठीमागचे पण करत आहे. व्हेरी गुड. मोठा आनंद. हालेलुया. कमान थोडं हसून बोला, हालेलुया. आमेन. आनंद येता आनंद दाखवा, नाही का? हालेलुया. कमान किती लोकांना आनंद आहे? जरा थोडा असं बसाळे नका दाखवू, व्यवस्थित दाखवा. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो, यू हॅव गिवन मी अ ग्रेटर जॉय मोर दॅन द ग्रेन अँड न्यू वाईन अबाउंड. तू माझ्या अंतःकरणामध्ये एक मोठा आनंद दिलेला आहे. आता आज रात्री थोडा वेळ मी एक 10 मिनिटासाठी तुम्हाला त्या मोठ्या आनंदाविषयी बोलणार आहे. हालेलुया. आमेन. कमान जोराने आमेन. आता हा मोठा आनंद काय आहे मला सांगू द्या. सर्वात मोठा आनंद जर काय असेल तर तो आहे पापांची क्षमाचा आनंद. हालेलुया. आमेन. मला सर्वात मोठा आनंद पापांच्या क्षमेचा आनंद. जोराने. सर्वात मोठा आनंद पापाच्या क्षमेचा आनंद. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं सर्वात मोठा आनंद कधी येतो? माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा आनंद ज्यावेळेस त्याच्या पापांची क्षमा होते त्यावेळेस सर्वात मोठा आनंद त्याच्या जीवनामध्ये येतो. तुम्हाला जक्कईची गोष्ट माहित आहे. जक्कईच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि जक्कईच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आल्याबरोबर जक्कईला खूप मोठा आनंद झाला. आणि त्याने काय केलं माहितीये का? त्याने जे काय लोकांकडून लुबाडलं होतं ते 4 पटीने परत द्यायला सुरुवात केली. आणि लोकांना कळली बातमी, अरे जक्कई पैसे वाटत आहे, जक्कई पैसे वाटत आहे. आणि सगळं गाव जक्कईच्या घरी आलं. कारण जक्कई एक जकातदार होता. लोकांकडून त्याने पैसे लुबाडलेले होते. आणि लोकांकडून पैसे लुबाडले असताना सर्वांना माहित होतं की हा आमच्याकडून बळजबरीने पैसे घेतलेले आहेत. जिथं 100 रुपयाचं देणं असायचं ते 500 रुपये घेतलेले आहे. मग अशा वेळेस सर्व गावाला बातमी, अशी बातमी फास्ट जाती. सर्व गावाला बातमी गेली की जक्कई पैसे वाटत आहे, जक्कई पैसे वाटत आहे. अख्खं गाव जक्कईच्या घरामध्ये आले. आणि जक्कई पैसे देताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. हालेलुया. पैसे घेताना लोकांना आनंद होतो, पण जक्कईच्या जीवनामध्ये पैसे देताना आनंद होत होता. हालेलुया. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरी आला होता. आणि जक्कईच्या घरी आला होता. जक्कईला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याचं फार मोठी इच्छा होती. आणि जक्कईच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि आल्याबरोबर जक्कईच्या घरामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये आल्याबरोबर आमचं जीवन बदलून जातं. हालेलुया. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने पाहिलं
आणि त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये त्याला जाणीव झाली मी लोकांच्याकडून जे लुबाडलं ते एक पाप आहे, आणि त्यानं पश्चाताप त्याला झाला आणि पश्चातापाचं फळ त्याने काय केलं की ज्यांच्याकडून लुबाडलं त्या सर्वांना त्याने पैसे परत करायला लागले. आणि प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाकडे पाहून त्याला म्हणाला, जक्कया आज तुझ्या घरामध्ये तारण आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. तारण म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? तारण म्हणजे आमच्या पापांची क्षमा हा झाल्याबरोबर मोठा आनंद आमच्या अंतःकरणामध्ये येतो. हालेलुया. किती लोकांना अनुभव आहे मला माहित नाही, ज्यांना अनुभव आहे त्यांना त्यांचे हात मला पाहायचे आहेत, की ज्यांना अनुभव आहे पापांच्या क्षमेचा, ज्यांना अनुभव आहे, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांना नाहीये ते आज रात्री त्यांना तुम्हाला अनुभव घेऊ शकता. माझ्या जीवनामध्ये असाच प्रसंग आला आणि काही वर्षांपूर्वी मी प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी ऐकलं. मी चर्चला जाणार होतो, दर रविवारी मी चर्चला जायचो, क्वायर मध्ये होतो, सगळ्या गोष्टी होतो, पण जीवन परिवर्तन नव्हतं, जीवनामध्ये बदल नव्हता. चर्चला जात होतो, बाप्तिस्मा झाला होता, सर्व झालं होतं, पण जीवनामध्ये परिवर्तन नाही, जीवन बदललेलं नाहीये, आनंद नाहीये, सर्व कार्यक्रमामध्ये भाग आहे पण आनंद नाहीये, कशाचाच आनंद नाहीये. आणि मला एका व्यक्तीनं राहुरीमध्ये, मी एका युथ कॅम्पला गेलो असताना तिथं मला एका देवाच्या सेवकानं मला देवा येशूच्या बद्दल सांगितलं. आणि त्या दिवशी पवित्र आत्म्याने माझ्या अंतःकरणाची पकड घेतली. मी पुष्कळ वेळ सुवार्ता ऐकली, पण त्या दिवशी जी सुवार्ता मी ऐकली त्या सुवार्तेने माझ्या हृदयाची पकड घेतली. आणि पकड घेतल्यानंतर मी त्याच ठिकाणी त्या रस्त्याच्या बाजूला मी माझे गुडघे टेकले आणि गुडघे टेकून मी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणालो की प्रभू मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. असं म्हटल्याबरोबर, पश्चाताप केल्याबरोबर माझ्या अंतःकरणामध्ये एक मोठा आनंद आला, पाप क्षमेचा आनंद. असा आनंद आला जसे लाखो रुपये मला मिळालेले, असा आनंद आला जसं काय पुष्कळ मला मोठी प्रॉपर्टी मिळाली. आणि त्यावेळेस मला कळालं की मनुष्याच्या जीवनामध्ये वस्तूंच्या पेक्षा सर्वात मोठा आनंद जर कशाचा असेल तर पाप क्षमेचा आनंद आहे. हालेलुया. माझं जीवन बदललं आणि आता पूर्वीसारखं माझं जीवन राहिलं नाही. आणि प्रभूनं मला फार त्याच्या अनुग्रहामध्ये उचललं. आणि म्हणून मला आज तुम्हाला सांगायचं आहे की दावीद म्हणतो प्रभू तू माझ्या अंतःकरणामध्ये मोठा आनंद दिलेला आहे. आणि मोठा आनंद काय आहे माहितीये का? हा सर्वात मोठा आनंद आहे पाप क्षमेचा आनंद आहे. जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत शाप आहे, जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत आत्मिक सार्वकालिक मृत्यू आहे, जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शांती राहणार नाहीये. परंतु जोपर्यंत तुमच्या जीवनातून हे पाप जाईल, मोक्ष जाईल. आणि बायबल आम्हाला सांगतं सर्वात मोठा आनंद हा आनंद पाप क्षमेचा आनंद आहे. एकदा मला तुम्हाला विचारायचं आहे, आपलं आयुष्य जे आहे बायबल सांगतं किती आहे? 70 किंवा 80 वर्ष आयुष्य आहे. 30, 35, 40 झालं की गाडी उतारायला लागते. कंबर दुखतंय, बीपी झालाय, हे झालंय, इकडं पडले, तिकडं पडले, हे झाले, ते झाले, आणि मग गाडी उतारायला लागली. गोळ्या आजकाल मनुष्य वचनाने नाही डॉक्टरांच्या गोळ्याने जगायला लागले. ही पांढरी गोळी, ही बारीक गोळी, ही बाजारा, ही जाड गोळी, जेवल्यावर गोळी, दूध पिल्यावर घ्या गोळी, नाही का? म्हणून मनुष्य गोळ्यावर जागायला लागले आता. पण मी तुम्हाला सांगत आहे सर्वात मोठा आनंद
मी तुम्हाला सांगितलं पाप क्षमेचा आहे. हे शरीर जे आहे 70 किंवा 80 वर्ष आणि 40 वर्षानं 40-45 झालं की त्याला एकदम कीड लागती आणि कीड लागल्याबरोबर तो एकदम उतारामध्ये पडतो आणि काय ना काय त्रास सुरू होतो. आणि बायबल आम्हाला सांगतं तारण शरीराचं नाहीये, तारण शरीराचं नाहीये, कारण शरीर नाशवंत आहे. 70 किंवा 80 वर्ष आहे. तारण शरीराचं नाहीये, तारण आहे आत्म्याचं आहे. हालेलुया, आमेन. येस ऑर नो? कम ऑन, येस ऑर नो? हालेलुया. म्हणून मोक्ष जो आहे, जो मोक्ष आहे तो मोक्ष शरीराचा नाहीये आणि मोक्ष कर्मातून येत नाहीये. आमच्या सगळ्या कर्म जे आहेत हे जणू काय मळक्या चिंध्याप्रमाणे आहेत. म्हणून कर्मातून मोक्ष नाहीये. आमच्या बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे मोक्ष आहे. येशूच्या द्वारे पापाची क्षमा आहे. येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. आणि प्रभू येशू ज्याच्या जीवनामध्ये येतो त्याच्या जीवनामध्ये मोठा आनंद येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना प्रभू येशू याचा अभिमान आहे? जे अभिमान आहे ते टाळ्या वाजवतील, देवाला धन्यवाद देतील की प्रभू. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं मरते वेळेस आपला आत्मा पित्याच्या स्वाधीन केला. कोणाच्या स्वाधीन केला? हा, जर स्वाधीन पित्याचा नसता केला तर या आत्म्याला घ्यायला दुष्ट किंवा नरकदूत आले असते. म्हणून ज्यावेळेस आमचा आत्मा आमच्या शरीरातून जायच्या अगोदर तुम्हाला आणि मला आपला आत्मा प्रभू येशूच्या स्वाधीन केला पाहिजे. हालेलुया, आमेन, आमेन. लाजरस आणि श्रीमंत मनुष्य, लाजर मेला, त्याला घ्यायला स्वर्गदूत आले. लूक 13 मध्ये बघा, स्वर्गदूत आले त्याला घ्यायला. एकदम त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याच्या अंगावर सर्व प्रकारच्या फोड्या होत्या. त्याला नव्हतं. श्रीमंताच्या दारासमोर पडलेला हा लाजर होता, परंतु एक देखील तक्रार नाही, एक देखील देवाला दोष देणं नाहीये. तो देवाला धन्यवाद देणारा होता. आणि हा जो श्रीमंत मनुष्य होता हा डामडौलात राहणारा व्यक्ती होता. परंतु मला सांगू द्या, दुःखामध्ये आनंद करणारा हा लाजर होता. हा नवीन कराराचा योब आहे, जो प्रभूला धन्यवाद देणारा आहे, प्रभूची स्तुती करणारा आहे. बिलकुल तक्रार नाही. आम्ही लोक कितीतरी तक्रार करतो, हे नाही, ते नाही, हे नाही, ते नाही. एक बाईची प्रार्थना मी ऐकली, फार कठीण प्रार्थना तिने केली. हे देवा, तुला माझंच घर दिसतं का? वाटोळं करायचं. आता देव काय वाटोळं करतो? परंतु अशा प्रार्थना करतात लोक. मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त या जीवनामध्ये आल्यानंतर मोठा आनंद येतो. आणि या लाजर मेला आणि मेल्याबरोबर त्याला कोणी घ्यायला आलं नाही, पण स्वर्गदूत घ्यायला आले. हालेलुया. आता मला सांगा, त्याचं शरीर घ्यायला आले का आत्मा घ्यायला आले? अरे वा, हुशार आहे तुम्ही लोक, व्हेरी गुड. काय घ्यायला आले? हा, शरीर कुठं राहिलं? शरीर हे मातीचं शरीर, मातीला त्याला जाळा, पुरा, काही करा, इलेक्ट्रिक शॉक द्या, काही करा, मातीचं शरीर हे मातीला जातं. म्हणून स्वर्गदूत आले आणि ते काय घेऊन गेले? लाजरचं काय घेऊन गेले? आत्मा घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि मला सांगू द्या, लाजरला खूप आनंद झाला. अरे म्हटलं, बस झाला बाबा, सुटलो बाबा याच्यातून, नाही का, या सगळ्या त्रासून सुटलो. आता मी सुख लोकामध्ये, आता मी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केला. आणि लाजर मेल्याबरोबर आज श्रीमंत मनुष्य वर डान्स करायला लागला. म्हटलं बरं झालं, माझ्या बंगल्याच्या समोरची बॅड गेली, माझ्या बंगल्याच्या समोरचं एक घाण गेली. खूप आनंदानं दारू बिरू पिऊन सेलिब्रेशन केलं. पण याला काय माहित, पुढच्या आठवड्यामध्ये येई मेलं. आता येई मेलं. आता हा मेल्याबरोबर कोण आलं माहितीये का? स्वर्गातून नाही आले, नरकातून नरकदूत आले.
करा बरं असं. कोण आलं? लाजरला घ्यायला कोण आलं? अरे लाजरला घ्यायला कोण आलं? स्वर्गदूत आला. कोण आलं? आता श्रीमंत माणूस मेला, लावायचा, शिल्ड पियायचा, हे करायचं, ते रे धामधूम करायचा. म्हटलं काय खाओ पिओ मजा करो, काय नाही जगामध्ये. हे सगळे पाळक लोक आम्हाला ढोस देतात, हे काय नाहीये, हे मेल्यावर बघू स्वर्ग, कसलं काय नाही. म्हणून एन्जॉय एन्जॉय करा फक्त. आणि हे मेलं नाही का, याला वाटलं आपण जगणार आहे श्रीमंत आहे म्हणून. हेही मेलं. मेलं तर मेलं. लोक लय आले याच्या माहितीला. लाजरच्या माहितीला कोणी पाळक यायला तयार नाही. हा मेंबर नाही म्हटला इकडचा. याला काय मयत फल फाडलेला आहे नाही. याला काय आपल्या सेमिट्री मध्ये जागा नाही, काय नाही. भजन मंडळी यायला तयार नाही, कोणी तयार नाही. परंतु त्याला घ्यायला स्वर्गदूत आले. वाव, याची मयत धामधूमनी निघाली. हे बरं, जोरात मयत निघाली. पण घ्यायला कोण आलं माहितीये का? नरकदूत आले. किती लोक एक ना एक दिवशी मरणार आहे. सगळेजण एक ना एक दिवशी. एवढं घाबरतं काय? हात वर कर. हा, मी पण मरणार एक दिवशी. हालेलुया. लोक असं वाटतं मी जर हात वर नाही केला तर मरणार नाही. हा लबाड. हा हालेलुया. मला जो जगात येतो एक दिवशी जातो. येतो जातो, पण कुठं जातो हे लय महत्वाचे. हालेलुया हालेलुया. हा लाजर कुठं गेला? लाजर कुठं गेला? त्याला घ्यायला कोण आलं? स्वर्गदूत आला. हे श्रीमंत मनुष्य मेला. 15 पाळक उभे राहिले झगे घालून. काय उपयोगाचं? भजन मंडळ्या 4 भजन मंडळ्या. उशीर झाला का बंधू माझा भेटल का? कशाला भेटतो हा? हालेलुया. आणि ते भजन मंडळ वाले लय भारी असतात. काय काय भजन मंडळे 200 ग्रॅम टाकूनच सुरू करतात. आणि मग चेहरा त्यांचा बघा. काय एक भजन मंडळ वाला, पाळक साहेब आवाजच चालत नाही जोपर्यंत बॅटरी चार्ज होत नाही. हालेलुया. मी इकडचं बोलत नाही बरं का, आमच्या दौंडच्या इकडचं बोलतो. आणि म्हणे भजन मंडळी 4 भजन मंडळ. उशीर झाला का? पेटीवाला तबल्यावाल्याला करतो, हे त्याला करतो, हे चालले जोरात. तिथं का मराना का काय व्हायला, पण यांचं भजन पॉवरफुल व्हायला पाहिजे. आणि मग असं झालं. हे लोक आले, पुढारी आले, फलक लागले, सगळं झालं. परंतु याची बॉडी फार धूमधामने चालली. परंतु याचा आत्मा घ्यायला कोण आलं? नरकदूत आले. म्हणून मला सांगू द्या, दोघं मेले. हे दोघांचा आत्मा घ्यायला 2 वेगवेगळे लोक आले. लाजरचा आत्मा घ्यायला कोण आलं? स्वर्गदूत आला. आणि या श्रीमंत माणसाचा आत्मा घ्यायला कोण आलं? नरकदूत आला. घेऊन गेले त्याला वर. आता वर गेल्यानंतर लागला आरडा ओरडा करायला, आगा यो असं मी उगाच म्हणतोय, पण काय ओरडला मला माहिती नाही. तो हालेलुया हालेलुया. पण ओरडला असेल, आहे का नाही? चटके बसल्यावर काय शांत बसतात का माणूस, आहे का नाही? आणि मग बायबल आम्हाला सांगतं की आपला आत्मा मेल्यावर कुठं जातो आणि कोणाच्या हातामध्ये स्वाधीन करतो हे लय महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हणाल आम्ही तटस्थ भूमिका घेतो, कोणालाही स्वाधीन नाही करत, काय लोक तटस्थ भूमिका, आम्हाला इधर भी नहीं रहने का, हमको उधर भी नहीं रहने का, हमको बीच में रहने का. अच्छा, अरे वाह बीच वाले. आणि असे लोक काय, जास्त देवदेव पण नाही करायचं, जास्त प्रार्थना नाही करायच्या, आणि जास्त हे नाही, जास्त देवाच्या नादी लागायचं नाही, जास्त सैतानाच्या नादी लागायचं नाही. देवाच्या नादी लागलं की सैतान मागे येतो, आणि सैतानाच्या नादी लागलं की देव मागे हाणतोय. हालेलुया.
काही लोक म्हणत बघा ना, प्रार्थना मी जास्त करायला तेवढा त्रास वाढतो. हालेलुया. प्रार्थनाच बंद करतात काही लोक. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपण एक ना एक दिवशी मरणार आहोत, पण मरायच्या अगोदर हा आत्मा कोणाच्या स्वाधीन व्हायला पाहिजे माहितीये का? हा आत्मा येशूच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतो, मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला. शरीराचा नाही म्हटलं बरं का, काय म्हटलं? आत्म्याचा नाश केला. त्याला काय लाभ? हालेलुया. मग आता देवाच्या दृष्टीने शरीर महत्वाचं आहे का आत्मा महत्वाचा आहे? अरे हुशार आहे तुम्ही लोक. हालेलुया. काय महत्वाचं आहे? आत्मा महत्वाचा आहे. आता आत्मेला मरण आहे का? नाही, मरण आहे. एक तर ते सार्वकालिक जीवनासाठी जाईल, नाहीतर एक तर ते सार्वकालिक नरकासाठी जाईल. हालेलुया. परंतु ज्यांनी येशूला स्वीकारलेला आहे, ज्यांनी प्रभू येशूच्या रक्ताचा अनुभव घेतलाय, जे प्रभू येशूला म्हणाले, होय प्रभू मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर प्रभू देवा, असं म्हटल्याबरोबर त्याच्या जीवनामध्ये येशूचं रक्त त्याला सर्व पापापासून शुद्ध करता. हालेलुया. आमेन. जगामध्ये एकच देव आहे जो लोकांच्या पापासाठी त्याने आपलं रक्त सांडलं. हालेलुया. त्याचं नाव काय आहे? जोराने काय नाव आहे? किती लोकांना येशूच्या रक्ताचा अभिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हात वर करा. हालेलुया. मला प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो का तू येशूला आमच्यासाठी बलिदान केलं. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि म्हणून आता हा प्रश्न आहे, आपला आत्मा कोणाच्या स्वाधीन करायचा? हालेलुया. कोणाच्या स्वाधीन करायचा? येशूच्या. आता किती लोक म्हणतील, मी माझा आत्मा येशूच्या स्वाधीन करणार आहे. अशा लोकांनी हात वर करा, नाही तर तुम्हाला घ्यायला कोण येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझं काय नाही. हालेलुया, हालेलुया. ओके. किती लोक म्हणतील की मी माझा आत्मा येशूच्या स्वाधीन करतो? ओके. 2 मिनिटं प्रार्थना करूया. मला प्रभू येशू, मी कबूल करतो, मी पापी आहे, माझ पाप्यावर दया कर. मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो येशूच्या नावानं. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू. टाळ्या वाजून प्रभूला आपण धन्यवाद. थैंक यू जीसस. बोलो यीशु प्रभु की, बोलो यीशु मसीह की.